आपल्या प्रदीर्घ 5 वर्षाच्या कालावधीनंतर कुलगुरू सर आज निवृत्त होत आहेत. शिर्के सर, सर काय 5 वर्षापूर्वीचं चित्र आणि आज काय भावना आहेत? नमस्कार. एक वेगळ्या मनस्थितीमध्ये मी आज आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर प्रोग्रामचा एक विद्यार्थी म्हणून प्रवेशित झालो 1985ला, त्याच विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून गेली 5 वर्ष कार्यरत आहे, 2020 ते 2025. आणि ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे हा कार्यभार स्वीकारताना जी अपेक्षा समाजानं केली होती, ज्या इथल्या व्यवस्थेने केली होती, त्याला न्याय द्यायचा प्रयत्न गेल्या 5 वर्षामध्ये केला. विद्यार्थी केंद्रित धोरणं, विद्यार्थी केंद्रित प्रशासन आणि समाजाला आणि विद्यापीठाला जोडायचा प्रयत्न गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणे केला. आणि या सगळ्या प्रवासामध्ये 5 वर्षाच्या प्रवासामध्ये विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि सर्व अधिकार मंडळं यांचं भरभरून सहकार्य लाभलं. त्यामुळं एक समाधानाची गोष्ट अशी आहे की सेवापूर्ती होत असताना असं वाटत नाही आहे की बाबा आपण 5 वर्ष काय केलं. रादर सेवापूर्ती होत असताना एक समाधानानं सेवापूर्ती होती, याचा वेगळा आनंद आहे. या निमित्तानं या सगळ्या स्टेक होल्डर्सना, सगळ्या घटकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या दरम्यान खूप सारं सहकार्य मला केलं आणि माझ्या सहकार्यांनाही केलं. नमस्कार. का राहून गेल्याची काही हुरहुर वाटते का, किंवा पुढच्या येणाऱ्यांनी ते पूर्ण करावं असं काही? हे सुरूच राहणार. तुम्ही ठरवलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुऱ्या करता येणार नाही आहेत, परंतु ज्या मुख्य गोष्टी अशा ठरवल्या होत्या त्या सगळ्या आता पूर्ण झालेल्या आहेत. आल्या कोरोनाचा काळ होता आणि नॅकचं असेसमेंट होतं, पण आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण त्याला करोनाला पण चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकलो आणि नॅकमध्ये A++ मानांकन आपल्याला मिळालं. आणि आता जात असताना शिवाजी विद्यापीठ या देशातल्या पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या 50मध्ये आलेला आहे, याचा एक वेगळा आनंद आहे. आणि तेच समाधान आपल्या सर्वांनाही मिळो अशी अपेक्षा या निमित्तानं करतो. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू D.T. शिर्के डॉक्टर आज 5 वर्ष आपल्या कारकिर्दीनंतर कुलगुरू पदावर निवृत्त होत आहेत. TV नेक्सच्या माध्यमातून त्यांच्या कार्यक्रमाशी विविध क्षेत्रातील मान्यवरांना काय वाटलं याचा आपण आढावा घेत आहोत. मंजित माने विविध शैक्षणिक प्रश्नावर कायम अग्रेसर राहिलेले आहेत. काय वाटतं कुलगुरू? कुलगुरूंची जेव्हा निवड झाली तेव्हा कोल्हापूरकर म्हणून मला पण देखील खूप चांगला आनंद झाला होता. सुरुवातीला त्यांनी चांगल्या पद्धतीने काम पण केले, पण नंतर बरेच प्रश्न, म्हणजे आमचं युवा सेनेचं उदाहरण द्यायचं झालं, अनेक निवेदन त्यांना दिले, त्यातली 20% मार्गेवर 80% प्रलंबित आहेत अजून. म्हणजे बोगस दाखल्याची प्रकरणं असतील, अशी अनेक आम्ही त्यांच्यासमोर निदर्शनं करून किंवा निवेदनाच्या माध्यमातून प्रश्न मांडलेले आहेत, पण आम्हाला पूर्णच समाधानकारक उत्तर त्याचं मिळालेलं नाही. आनंद आहे, एक कोल्हापूरकर म्हणून तिथे जायचं असतील तर शुभेच्छा त्यांना. पण माझी एक विनंती राहील की तुम्ही चांगलं विद्यार्थी केंद्रित लक्ष द्या. विविध संघटनांची जे कसं असते, संघटना एक माध्यम असो, एक तिसरा डोळा असतो त्यांचा, की जे त्यांना विद्यापीठातनं सोर समजत नाही ते आम्ही कुठंतरी आमच्या माध्यमातून विद्यार्थी येऊन सांगत असते, त्यांना पोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तिथं जर त्यांनी ते समाधानकारक सोडवलं तर आनंदच आहे, पण प्रलंबित ठेवायला नको, त्याच्यावर ॲक्शन घ्यावी त्यांनी, अशी आमची एक विनंती आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपले सिनेट मेंबर आहेत. प्रदीर्घ काळ तुम्ही कुलगुरूंच्या समवेत काम केलेलं आहे. 5 वर्षात ते निवृत्त होत आहेत. काय आपल्या भावना? आज खरोखरीच माझे जे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत, ते डॉक्टर D.T. शिर्के हे रिटायर होत आहेत. आणि 1987 पासून मी त्यांना पाहतो आहे आपल्या कॅम्पसवर. 1990 साली ते इथं प्राध्यापक म्हणून आलेत. त्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या समित्यामधून त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यांनी आपल्या कामाचा ठसा चांगल्या पद्धतीनं उमटवलेला आहे. आज संख्याशास्त्र ह्या डिपार्टमेंटची जी काही प्रगती झालेली आहे ती डॉक्टर शिर्केंनी खूप चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. आज रजिस्ट्रार म्हणून किंवा डायरेक्टर म्हणून किंवा प्रकुलगुरू म्हणून आणि कुलगुरू म्हणून आजची 5 वर्ष, मागची 5 वर्ष शिर्के सरांचा काल हा अत्यंत लक्षात स्मरणीय आहे. आणि विद्यापीठाला पुढे नेण्याचं जे काम आहे, नॅकचं मूल्यांकन असो
किंवा स आमचं खाली प्राध्यापकांच्या समस्या सोडवणं असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं असो, ह्या सगळ्यामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. आणि आज ते निवृत्त होत आहेत, पण ते निवृत्त जरी झाले तरी ते आपल्यापाशी आहेत, कारण ते वारणेला चाललेत. आणि वारणा हे काही फार लांबचं ठिकाण नाही आहे. आज वारणेला जातील, पण एकूणच शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात ते असल्याकारणानं आपल्याला त्यांच्या ज्ञानाचा पुढेही आणि अनुभवाचा पुन्हा प्रत्यय येईल, पुन्हा फायदा घेता येईल. त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आरोग्य आणि समाधान मिळावं या दृष्टिकोनातून मी ईश्वराकडे त्यांची प्रार्थना करतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट स्वागत परुळेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आज 42 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सन्माननीय कुलगुरू डी टी शिर्के सर आज निवृत्त होत आहेत. त्यांच्या या कारकिर्दीमध्ये जर बघितलात तर सर्वात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट जर मला कुठली भावली असेल तर निष्कलंक व्यक्तिमत्व. आणि त्यांनी विकासासाठी आणि धोरणात्मक जे निर्णय घेतले विद्यापीठाच्या विकासासाठी ते एक कायमस्वरूपी आणि अजरामर राहणारे आहेत. आणि या कारकिर्दीमध्ये त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आला. अधिसभा असेल किंवा व्यवस्थापन परिषदेची बैठक असेल, यामध्ये ज्या गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाल्या त्या गोष्टी भविष्यातही आम्हाला प्रेरणा देणारा ठरतील. आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी व त्यांनी जे हे शिक्षण सेवेचे व्रत आयुष्यभर घेण्याचं ठरवलं आहे त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मधुकर पाटील सर आणि कुराडे सर या ठिकाणी आपले आहेत. शैक्षणिक संदर्भात बरीच वेळेचं काम आहे, कुलगुरात निवृत्त होत आहेत, काय भावना आहेत आपल्या? शिवाजी विद्यापीठाच्या लौकिकाला साजेल असं कार्य गेल्या 5 वर्षामध्ये डॉक्टर डी टी शिर्के सरांनी केलेलं आहे. खरं तर शिवाजी विद्यापीठाच्या एका स्टॅट विभागाचं विभाग प्रमुख रेक्टरपासून त्यांचा सुरू झालेला प्रवास, प्राध्यापक आणि कुलगुरू हा खऱ्या अर्थानं उत्तम आहे. प्रशासन चांगल्या पद्धतीनं हाताळलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की याच परिसरातला माणूस या विद्यापीठाचा कुलगुरू झाला आणि या पदाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं त्यांनी अनेक संशोधक विद्यार्थी घडवलेले आहेत. अधिसभेच्या प्रत्येक सभेला चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलेला आहे. आणि मला वाटतं हाच त्यांचा 5 वर्षातला अनुभव हा शिवाजी विद्यापीठ आणि विद्यापीठातल्या परिसरातल्या महाविद्यालयांना निश्चितपणे झालेला आहे. शिवाजी विद्यापीठाचे कार्यक्षम कुलगुरू आदरणीय शिर्केसाहेब आज सेवानिवृत्त होत आहेत. गेली 5 वर्ष शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या कॉलेजेसना नवी ऊर्जा, नवी चेतना देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मुळात त्यांची कुलगुरूकुळाची सुरुवात ही कोरोनाच्या काळात झाली. 2020 साली त्यांची नेमणूक झाली, तेव्हा कोरोना होता. आणि अशा कालखंडामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये मनामध्ये जी भीती होती कोरोनाची, ती घालवून एक चांगलं काम या शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी सर्व कॉलेजमध्ये केलं. पुढचे त्यांच्या कारकिर्दीला सुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. माझं नाव सागर तानाजी पाटील आहे. मी केमिस्ट्री डिपार्टमेंट शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमध्ये आहे आता सध्या. कुलगुरू म्हणजे विद्यार्थ्यांसाठी बरेच त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, जसे मेसचे असतील, नंतर ना हॉस्टेलचे बरेच प्रॉब्लेम आहेत, डिपार्टमेंट रिलेटेड बरेच असे प्रॉब्लेम त्यांनी केलेत, सॉल्व्ह केलेत आमचे. बरेच वेळा आमच्यासोबत त्यांचं हे झाले, इंटरॅक्शन झाले, बऱ्याचदा त्यांनी खूप मदत केलेली आहे. माझं नाव प्राजक्ता सतीश माळी. मी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर मध्ये केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयात शिकत आहे. आणि कुलगुरूंबद्दल बोलायचं झालं तर ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतात. आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये पण आले होते आम्हाला भेट देण्यासाठी. आमच्या म्हणजे काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते सगळं त्यांनी आमच्याशी संवाद साधून प्रत्येक समस्यांबद्दल पर्याय काढण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. ठीक आहे. प्राध्यापक डॉक्टर माहोळकर सर अगदी सोलापूरसारख्या भागातून येऊन त्यांनी या ठिकाणी मोठं असं काम उभं केलेलं आहे. भारतातील 10 संशोधक याच्यामध्ये आहेत. कुलगुरूंच्याबरोबर तुम्ही प्रत्येक काम केलेलं आहे, काय आपला अनुभव आहे? शिवाजी विद्यापीठाच्या प्रत्येक कुलगुरूंचा प्रत्येक कारकिर्दीत वारंवार वाढविस्तार, विकास आणि प्रगतीच्या दिशेनं वाटचाल झालेली आहे. आदरणीय माननीय कुलगुरू प्राध्यापक डी टी शिर्के सर यांच्या कारकिर्दीत शिवाजी विद्यापीठातील NRF, यानंतर NAC, यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रातील
यशाचा आलेख हा वारंवार उंचावत गेलेला आहे. त्यांच्या कारकिर्दीत शिवाजी विद्यापीठातील अनेक प्राध्यापक टॉप यांच्या रँकिंगमध्ये सलग 7 वर्ष गेलेले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय मुलांचं वसतिगृह तसेच नवीन बांधकाम विभाग आणि एकंदरीत स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी प्रत्येक विभागातील सायंटिफिक शास्त्रज्ञ साहित्य यांच्याविषयी तळमळीनं कार्य काढलेलं आहे. तसेच माननीय कुलगुरू प्राध्यापक पाटील सर यांच्या कारकिर्दीतही विद्यापीठाला विविध स्तरावरती अनेक प्रकारची राष्ट्रीय नामांकनं मिळालेली आहेत. नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी हा 5 वर्षीय अभ्यासक्रम केलेला हा एक अतिउत्कृष्ट देशामध्ये अतिउत्कृष्ट असा विभाग आहे. या विभागामार्फत अनेक MSc विद्यार्थ्यांना PhDसाठी संधी मिळालेली आहे पोस्टडॉक करून आणि या पद्धतीनं त्यांचा खूपच उपयोग होत आहे. एकंदरीत या दोघांचा कारकिर्दीचा उल्लेख पाहता निश्चितच पूर्वीच्या यशापेक्षा त्या यशात निश्चितच वाढ झालेली आहे. त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू DT शिर्के सर आपल्या 5 वर्षाच्या कुलगुरूपदी या कारकिर्दीत निवृत्त होत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या रेक्टरपासून सुरू केलेली प्राध्यापक म्हणून सुरू केलेली कारकीर्द आज एका अर्थाने त्यांची पूर्णत्वास जात आहे. प्रतिकूल परिस्थितीतून आणि संकटाच्या काळातून संधी शोधण्याचं काम जे करावं लागतं कुशल संघटकाला ते त्यांनी करून आपल्या कोरोनाच्या काळात ही विविध पॅटर्न जे भारतभर सगळीकडे रुजले गेले, परीक्षाचे असतील, ऑनलाईन शिक्षणाचे असतील, ऑनलाईन परीक्षेचे असतील आणि वेळेत निकाल लावण्याचे असतील, ते कुलगुरूंनी अधिक दृढ केले आणि विद्यापीठाच्या स्तरावर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याचा नावलौकिक आहे. आणि अशा विविध पैलूच्या भावना कुलगुरूंच्या विषयी आज मान्यवरांनी व्यक्त केलेल्या आहेत. ज्या TV नेक्सच्या माध्यमातून आमचे सहकारी गिरीश हेर्लेकर यांच्या समवेत मी राजेंद्र मकोटे आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. धन्यवाद.